Hello friend, myself Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya Bhusawal. Friends, we study nutrition in living organisms, standard 7 general science. So let's start. Nutrition in animals. Three factors involved in nutrition in animals are need for nutrients, mode of injections and its use in the body. की न्यूट्रिशन इन ॲनिमल्स म्हणजे सजीवातील पोषण. की सजीवातील पोषण हे कसं होतं, प्राण्यांमधलं पोषण हे कसं होतं, तर ते आपण इथे पाहणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये वनस्पतीतील पोषण पाहिलं, समजून घेतलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांमध्ये कशा पद्धतीने पोषण होत असतं ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये सांगितलं की 3 फॅक्टर्स इन्व्हॉल्व, त्याच्यामध्ये 3 फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स आर नीड फॉर न्यूट्रिएंट्स, मोड ऑफ इंजेक्शन्स म्हणजे जे पोषक घटक, त्याच्यानंतर जे अन्न ग्रहण केलेले आहेत ते, आणि एक यूज इन द बॉडी, आणि तेच घटक ते काय करत असतात, आपल्या बॉडीमध्ये त्याचा उपयोग करून घेत असतात. न्यूट्रिएंट्स आर ऑब्टेन फ्रॉम फूड. सगळे हे जे पोषक पदार्थ आहे हे कुठून मिळतात, तर जेवढे काही तुम्ही अन्न खाणार आहे त्या अन्नामधून तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळत असतात. ऑल द लाईफ प्रोसेस रन इफिशियंटली ड्यू टू न्यूट्रिएंट्स. The circulating blood supplies the nutrients to all the parts of the body. किंवा हे जे खाल्लेले अन्न आहे, हे जे पोषक पदार्थ आहे, हे जसेच्या तसे आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला ते घेता येत नाही. मग ते जे आहे त्या पदार्थाची त्यावरती प्रक्रिया होते, प्रोसेस होते, आणि प्रोसेस झाल्यानंतर त्यापासून रक्त तयार होईल. रक्तामध्ये ते जे घटक आहे ते ऍब्झॉर्ब केले जातात, आणि नंतर मग असे जे पोषक पदार्थ आहे ते रक्ताद्वारे पूर्ण शरीरभर पसरवले जातात. फॉर दिस पर्पज द फूड इज कन्व्हर्टेड इनटू सोल्युएबल फॉर्म्स बाय अन इलॅबोरेटेड प्रोसेस. की ही जी सगळी पद्धत आहे, ही जी प्रोसेस आहे, की जेवढं काही फूड असेल, अन्न असेल, त्याचं कन्व्हर्शन होणं फार गरजेचं आहे, कन्व्हर्ट होणं फार गरजेचं आहे, रूपांतर होणं गरजेचं आहे. जेव्हा ते सोल्युएबल फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्ट होईल आणि तेव्हाच ते आपल्याला पचायला मदत होईल किंवा ते आपल्याला पचू शकतं. तर मग याच्यात आणखी काय काय प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेस आधी आपण समजून घेऊया. म्हणून स्टेप इन न्यूट्रिशन, की याच्या काय काय स्टेप्स आहेत. सगळ्यात याच्यामध्ये 5 स्टेप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे इंजेक्शन्स. इनटेक ऑफ फूड इनटू द बॉडी. इंजेक्शन म्हणजे अन्न ग्रहण करणे. इंजेक्शन्स म्हणजे अन्न ग्रहण करणे. याचा अर्थ की अन्न पदार्थ हा आपल्या बॉडीमध्ये घेणे. नंतर डायजेशन. डायजेशन म्हणजे पचन होणे. कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल सोल्युएबल फॉर्म. की जे कॉम्प्लेक्स फूड आहे त्या कॉम्प्लेक्स फूडचं कन्व्हर्शन सिंपल सोल्युएबल फॉर्म मध्ये होतं, आणि नंतर ते काय होतं, आपल्याला पचतं. ती जी क्रिया असते त्याला डायजेशन असं म्हणतात. त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन म्हणजे अन्न शोषून घेणे, ग्रहण करणे. टेकिंग इन ऑफ सोल्युएबल न्यूट्रिएंट्स इनटू द ब्लड. की असे जे पदार्थ आहे ते ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात, म्हणजे शोषून घेतले जातात. त्यानंतर ऍसिमिलेशन म्हणजे युटिलायझेशन ऑफ ऍब्सॉर्ब फूड बाय सेल अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. मग असे जे अन्न पदार्थ जे शोषून घेतलेले आहेत ते ब्लड मधून सेल्स असतील किंवा टिश्यू असतील, म्हणजे आपल्या ज्या पेशी आहे, आपल्या ज्या उती आहे, त्या ज्या उतीमध्ये एनर्जी निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ज्या पेशींची किंवा उतींची ग्रोथ, वाढ घडून आणण्यासाठी, त्यांची जर एखादी पेशी आपली रिपेअर करून घ्यायची असेल, दुरुस्ती करून घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ही क्रिया केली जाते. आणि त्यानंतर इंजेक्शन्स, इगेशन्स म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट. याला आपण एक्सक्रिएशन असं सुद्धा म्हणतो. याला दुसरा शब्द आहे एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन याचा अर्थ की उत्सर्जन करणे. की जो न पचलेला जो भाग आहे तो आपल्या बॉडी मधून आपण काय करतो, बाहेर टाकतो. अशा हे सगळ्या 5 स्टेप हा आपल्या न्यूट्रिशन साठी येत असतात. आता आपण पुढे पाहूया. मग टाइप ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. आता ॲनिमल्स मध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचं पोषण असतं आणि ते कसं असतं तर ते समजून घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येईल होलोझोइक न्यूट्रिशन, त्याच्यानंतर सॅप्रोझोइक न्यूट्रिशन, आणि नंतर पॅरासायटिक न्यूट्रिशन. मग होलोझोइक न्यूट्रिशन जे आहे
त्याच्यामध्ये पाच प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे हर्बिव्हरस, कार्निव्हरस, ओमनिव्हरस, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स. आणि जे पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये इक्टोपॅरासायटिक आणि इंडोपॅरासायटिक असे दोन भाग पडतात. तर हे काय आहे हे डिटेल्समध्ये याचा आपण आता अभ्यास करून घेणार आहे की हे न्यूट्रिशन कसे असतात आणि कोणामध्ये कोणत्या प्रकारचा न्यूट्रिशन असतो तो आता आपण समजून घेऊया. मग सगळ्यात आधी होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय तर ते आपण पाहूया. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम, all the process of nutrition occur in the same cells. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमिबा असेल, युग्लिना असेल किंवा पॅरामेशियम हे सगळे एकपेशीय सजीव आहे. आणि ह्या एकपेशीय सजीवांमध्ये जी अन्नग्रहण करण्याची क्रिया असते ती कशा मार्फत होते तर त्याची जी सेल असते त्या सेलवरून त्याची सगळी क्रिया होत असते. तर इथे त्याचं दाखवलंय की तो फूड कसा इंटेक करतो. ज्या ठिकाणी अन्न असेल त्याचं त्या ठिकाणी शरीर गेल्यानंतर शरीराच्या कोणत्याही भागावरून तो अन्न ग्रहण करू शकतो. अमिबाचं हे वैशिष्ट्य आहे की शरीराच्या कोणत्याही भागामधून तो ऍब्सॉर्ब करू शकतो. अशी जी पद्धत आहे ती होलोझोइक मध्ये येते. तर हे युग्लिना असेल, पॅरामेशियम असेल हे एक सेल्सचे असल्यामुळे युनिसेल्युलर असल्यामुळे यांच्या एकपेशीय सजीव आहेत. तर सगळ्या क्रिया त्या एकाच पेशीवरून घडून येत असतात आणि इथे त्याची फूड इन्सेट करण्याची प्रक्रिया दाखवलेली की हा अमिबा आपल्याला दिसतोय आणि अमिबाची ही फूड प्रक्रिया इथे समजून दिसते आहे. त्याच्यानंतर हे पॅरामेशियम आहे आणि हे युग्लिना आहे. त्यानंतर जसं एकपेशीय सजीव आहे तसं मल्टीसेल्युलर पण आहे म्हणजे बहुपेशीय पण आहे. मग त्यांच्यामध्ये कसं होतं तर मल्टीसेल्युलर ॲनिमल इंजेक्ट द फूड थ्रू माउथ. जसं त्यांना माउथ नाहीये, युनिसेल्युलर जे आहे त्यांना तोंड नाही, परंतु जे मल्टीसेल्युलर आहे त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी काय दिलेलं आहे तोंड दिलेलं आहे. तर म्हणून ते अन्न कुठून ग्रहण करतील तर त्यांच्या तोंडाद्वारे ते अन्न ग्रहण करतील. मग अन्न ग्रहण करण्यामध्ये त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही प्रकार देऊन दिले. तर त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स लाईक कॉक्रोच, ग्रॉसोफर अँड निबलिंग इन्सेक्ट, जॉ लाईक माउथ पार्ट्स. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हे कॉक्रोच दिसतंय, ग्रॉसोफर तुम्हाला दिसतंय. तर याच्यामध्ये याचं जे तोंड आहे या तोंडाच्या पुढे तुम्हाला जॉ लाईक माउथ पार्ट्स असे तोंडासारखा तो इथे भाग आणि पुढे एक अशी रेष तुम्हाला दिसतेच आहे. तर हा पार्ट्स त्याला दिलेला आहे आणि याच्यावरूनच तो काय करतो अन्न सक करतो म्हणजे घेत असतो. तर हे झालं इन्सेक्टचं म्हणजे कीटकांचं. आता आपण पुढचं पाहूया. मग बटरफ्लाईज असतात. तुम्ही सगळ्यांनी फुलपाखरू पाहिलेलंच आहे. तर यांच्यामध्ये काय तर ट्यूब लाईट इथे पहा तुम्हाला ट्यूब दिसतेच आहे. तर त्यांच्या याच्यामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी ट्यूब लाईक प्रोबोसिस फॉर सकिंग द फूड. इथे जर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सक करण्यासाठी एक नळीसारखा भाग असतो, ट्यूब असते आणि त्या नळीसारख्या भागावरून असते काय करू शकतात आपलं अन्न ग्रहण करू शकतात. मग बटरफ्लाईज असेल यांच्यामध्ये ही प्रक्रिया अन्न ग्रहण करण्याची असते. आता जसं मॉस्किटोज आहे म्हणजे मच्छर किंवा बर्ड बग्स म्हणजे जे आपले ढेकून ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते. तर त्यांच्यामध्ये कसं असतं तर निडल लाईक माउथ पार्ट फॉर प्रिस्क्राइबिंग अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट फॉर सकिंग द ब्लड अँड फ्लुइड्स. कोणताही द्रव पदार्थ असेल किंवा ब्लड असेल जसं आपल्या अंगावरती जेव्हा मच्छर बसेल तर तो आपल्या शरीरातलं काय करणार आहे रक्त शोषून घेतो. तर रक्त जेव्हा शोषतो तर त्याला काय दिलेलं आहे इथे एक ट्यूब दिलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसेलच पहा की हे ट्यूब सारखा भाग त्याच्या पुढे दिलेला आहे. सोंडेसारखा त्याचा भाग आहे छोटासा आणि तो काय करतो त्याच्यावरून रक्त शोषून घेत असतो. म्हणजे ह्या प्रत्येक प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी काय केलेलं आहे वेगवेगळ्या प्रक्रिया. अमिबाची वेगळी प्रक्रिया आहे, मॉस्किटोची वेगळी प्रक्रिया आहे. प्रत्येकाला अन्न ग्रहण करण्यासाठी कोणाला तोंड दिलेलं आहे, कोणाला नळीसारखा भाग दिलेला आहे. असं प्रत्येक प्राण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळं दिसून येतं आणि तेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. आता अन्न ग्रहण करण्यावरून आणखीन काही प्रकार पडतात. मग अन्न ग्रहण करण्यावरून प्राण्यांमध्ये सगळ्यात पहिले त्याच्यावरून
हर्बिव्हरस प्राणी जे आहे म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शाकाहारी प्राणी. इथे तुम्हाला सगळे प्राणी दिसत आहेत तर ते सगळे कसे आहे शाकाहारी प्राणी आहे. ॲनिमल्स दॅट फीड ऑन प्लांट मॅटर सच ॲज ग्रास, फ्रूट अँड सीड्स. तर जे प्राणी ग्रास म्हणजे गवत खातात त्याला ग्रासिंग ॲनिमल्स असं म्हणतात. जे प्राणी बिया खातात त्याला सीड्स ईटर्स असं म्हणतात. आणि जे प्राणी इथे फ्रूट ईटर्स आहे म्हणजे इथे फळं खातात तर अशा प्राण्यांना फ्रूट ईटर्स असं म्हणतात. या तिन्ही प्राण्यांचा समावेश हा हर्बिव्हरस मध्ये येत असतो म्हणजे शाकाहारी प्राण्यांमध्ये येत असतो. अन्न ग्रहण करण्यावरून त्याचे 5 प्रकार आणखीन पुढे पडतात. त्याच्यामधला सगळ्यात हा पहिला प्रकार आहे तो म्हणजे हर्बिव्हरस. तर तो इथे आपण पाहिला. आता दुसरा प्रकार आपण पाहूया तो म्हणजे कार्निव्हरस ॲनिमल्स. कार्निव्हरस ॲनिमल्स म्हणजे जे मांस खातात म्हणजे मांसाहारी प्राणी ज्याला आपण म्हणतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये तुम्हाला सगळे जे प्राणी दिसत आहेत ते कसे दिसत आहेत तर दे आर कार्निव्हरस ॲनिमल्स. ॲनिमल्स दॅट फीड ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. की जे प्राणी हे दुसऱ्या प्राण्यांवरती अन्न म्हणून अवलंबून असतात. कार्निव्हरस डिपेंड्स ऑन हर्बिव्हरस. एकदा ते शाकाहारी प्राण्यावरती अवलंबून असतील फॉर देअर फूड अँड दस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट मॅटर फॉर फूड. काही वेळेस इनडायरेक्टली ते प्लांट वरती पण अवलंबून असतात. आणि जास्त करून तर ते जे हर्बिव्हरस प्राणी आहे त्या प्राण्यांवरती अन्न म्हणून अवलंबून असतात डिपेंडेड असतात. अशा प्राण्यांना आपण कार्निव्हरस प्राणी असं म्हणतो. ॲनिमल्स फीडिंग ऑन हर्बिव्हरस प्रिडेटर्स ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्ट. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की जे हर्बिव्हरस जे प्राणी म्हणजे जे आपले भक्ष्य घेत असतात. तर इथे दाखवलंय जसं हा जो आहे तो हरणाला आपला भक्ष्य करतोय. तर असे प्राणी आणि काही इन्सेक्ट खात असतात. तर असे जे आहे त्याला इन्सेक्टिव्हरस असं म्हणतात. असे याच्यामध्ये परत 2 भाग पडलेले आहेत. तर हा झाला आपला कार्निव्हरस ॲनिमल्स. आता पुढचा प्रकार आपण समजून घेऊ. ओमनिव्हरस. ओमनिव्हरस म्हणजे मिश्र प्राणी त्यांना म्हणतात की जे शाकाहारी पण असतात आणि मांसाहारी पण असतात. मग त्याच्यामध्ये ॲनिमल्स फीडिंग ऑन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे जे वनस्पतीवरही अवलंबून असतात आणि प्राण्यांवरती अवलंबून असतात. अशा प्राण्यांचा समावेश हा ओमनिव्हरस मध्ये येत असतो. त्याच्यामध्ये असेल मंकी, चिंपांझी और ह्युमन. की आपल्यामध्येही बरेचसे मानव जे असतात ते त्याच्यापैकी बरेचसे हे मिश्र प्रकारचं अन्न ग्रहण करतात. काही हे शाकाहारी असतात आणि काही शाकाहारी असतात आणि मांसाहारी करत असतात म्हणजे दोघं. म्हणून ते ओमनिव्हरस मध्ये येतात. आता आपण पुढचं पाहूया. स्कॅव्हेंजर्स. दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. बरेचसे असे प्राणी आहेत जसं तुम्हाला इथे दाखवलं एक कावळा आहे, वलचर गिधाड वगैरे आहे, तरस आहे. हे जे प्राणी आहे तर हे प्राणी दुसरे जे मेलेले प्राणी असतात त्या प्राण्यांवरती त्यांचं अन्न म्हणून ते ग्रहण करत असतात. असे जे प्राणी आहेत त्यांना स्कॅव्हेंजर्स असं म्हणतात. त्यानंतर पुढे डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे ज्यांना आपण सम मायक्रोब्स डिकम्पोज द डेड अँड डिकेइंग organic matter and convert it back to inorganic components by decomposition process. तुम्हाला सगळ्यांना माहिती की डिकम्पोजिशनची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जसं इथे दाखवलेलं आहे की जे डिकम्पोजर्स असतात म्हणजे जसं आपण याच्यामध्ये गांडूळ दाखवलंय तुम्हाला. तर हे जे आहे ते काय करत असतात तर डिकम्पोजिशनचं काम करत असतात. म्हणजे एखादी पदार्थ एखादी अन्न हे तिथे मातीमध्ये मिसळण्याचा पदार्थ कुजवण्यासाठी मदत करत असतात. असे जे प्राणी आहेत त्याला डिकम्पोजर्स असं म्हणतात. डिकम्पोजर क्लीन अँड कन्झर्व द इन्व्हायरमेंट व्हाईल फीडिंग. की हे जे प्राणी असतात यांना स्वच्छताकर्मी असं म्हणतात. की हे जे प्राणी आहे ते काय करतात तर पूर्ण आपलं जे इन्व्हायरमेंट आहे त्याला क्लीन करण्याचं काम करतात, स्वच्छता करण्याचं काम करतात. म्हणून यांना डिकम्पोजर्स मध्ये घेतले गेलेलं आहे. इथे 2 प्रकारचे बॉम्ब्स तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपण पुढे बघू. सॅप्रोझोइक जो आपला दुसरा भाग होता की पहिल्या याच्यामध्ये 5 प्रकार आपण समजून घेतले. आता दुसरा प्रकार तो म्हणजे सॅप्रोझोइक ॲनिमल्स. मग आता हे काय आहे
तर ते आपण पाहूया. इन सॅप्रोझोइक न्यूट्रिशन ॲनिमल्स डिकम्पोज द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड युटिलाइज इट ॲज द फूड. की हे जे प्राणी आहे मग त्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील, युनिसेल्युलर ॲनिमल्स असतील, हाऊस फ्लाईज असेल, अँड स्पायडर, की आपल्या घरामधली माशी असेल, मुंग्या असतील, इन्सेक्ट असतील, हे सगळेच्या सगळे घटक हे कशामध्ये येतात? सॅप्रोझोइक मध्ये येत असतात. आणि हे डिकम्पोजिशनची जी क्रिया असते, डिकम्पोज द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, की जे मेलेले एखादी प्राणी असेल तर त्या प्राण्यांमध्ये युटिलाइज द फूड, त्यांचा वापर ते अन्न म्हणून करत असतात. असे जे सगळे प्राणी आहेत ते कशामध्ये येतात? सॅप्रोझोइक मध्ये येत असतात. आता पुढे पॅरासायटिक न्यूट्रिशन. आता पॅरासायटिक न्यूट्रिशन काय आहे? इट इज सीन इन सम ॲनिमल्स. काही प्राण्यांमध्ये हे तुम्हाला दिसून येतं. डिपेंड ॲनिमल्स इज सेड टू बी अ पॅरासायटिक, while the animal from which a parasite obtains the food is called a host. काही असे प्राणी असतात की ते दुसऱ्या प्राण्यांवरती अवलंबून असतात, म्हणजे त्याला आपण परजीवी असं म्हणतो. दुसऱ्या प्राण्यांवरती आपल्या होस्ट जे असेल, होस्ट म्हणजे दुसरे जीव, त्याच्यावरती भक्ष्यावरती ते अवलंबून असतात. असे जे प्राणी आहे त्या सगळ्या प्राण्यांचं पॅरासायटिक मध्ये वर्गीकरण केलं जातं. द पॅरासायटिक डज नॉट सर्वाइव्ह विदाउट अ होस्ट. ते आपले जे होस्ट असतील त्याच्याशिवाय आपलं जीवन जगू शकत नाही, म्हणून ते देअरफॉर इट विल नॉट किल द होस्ट. म्हणून ते आपले जे होस्ट आहे त्याला ते कधीच मारत नाही. त्याच्याशिवाय जीवनच जगता येणार नाही. जीवन जगता येणार नाही म्हणून ते आपल्या होस्ट जे असतील त्यांना ते कधी मारत नाही. म्हणून त्याचा वापर हे पॅरासायटिक याच्या न्यूट्रिशन मध्ये येत असतं. आता हे जे पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे ते मेनली 2 टाइप्स, त्याचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे इक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. मग ते काय ते आधी आपण समजून घेऊ. इन दिस टाइप द पॅरासाइट्स आर सीन लिव्हिंग ऑन द बॉडी सरफेस ऑफ होस्ट अँड obtaining food by sucking the blood or body juices. जसं आपण पाहतो की आपल्या डोक्यामध्ये बरेच वेळा उवा होतात. तर हे जे प्राणी आहे हे प्राणी जे त्यांचा होस्ट असेल त्यांच्या शरीरावरती वाढत असतात. ते जेव्हा शरीरावरती वाढतात तर ते त्यांच्या शरीरातनं जे ब्लड असेल ते काय करतात? सक करत असतात, म्हणजे शोषून घेत असतात. मग तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही उवा पाहिलेले आहेत, इथे दाखवलंच आहे पहा. इथे जी ऊ आहे ती काय करते? बॉडीमधून रक्त शोषून घेते आहे. त्यानंतर जे बेडबग असेल किंवा टीक असेल, हे सगळे ढेकूण वगैरे हे जे आहे हे इक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन मध्ये येत असतात. की ते जे आपलं होस्ट असेल त्याला किल करत नाही. एखाद्या ऊने एखाद्या माणसाला मारलंय असं कधी झालंय का? नाही, कधी असं होत नाही. कारण की जे त्यांचे होस्ट असतात, म्हणजे ज्याच्यावरती ते अवलंबून असतात, अशा प्राण्यांना ते कधी किल करत नाही. उलट ते त्या प्राण्यांच्या शरीरातनं रक्त शोषून घेतात आणि आपलं स्वतःचं पोषण घडवून आणत असतात. म्हणून अशांचा समावेश इक्टोपॅरासायटिक, त्यांच्या बॉडीवरती ते वाढतात म्हणून ते इक्टोपॅरासायटिक मध्ये येतात. आता आपण पुढे पाहूया. याचा दुसरा जो प्रकार आहे तो इंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन. म्हणजे इंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे इन दिस टाइप द पॅरासाइट लिव्ह इनसाइड द बॉडी. तो बॉडीच्या वरती वाढतो इक्टो म्हटला तर, आणि हा जो आहे तो काय होतो? इनसाइड द बॉडी ऑफ अ होस्ट. जे होस्ट असतात त्याचे जे हे आहे त्याच्या बॉडीच्या आतमध्ये ते वाढतात. दे कन्झ्युम द रेडीमेड डायजेस्टेड फूड फ्रॉम होस्ट. की रेडीमेड त्यांना ऑलरेडी जो डायजेस्ट झालेला जो भाग आहे तो त्यांना ते रेडीमेड म्हणजे त्यांना डायजेशन करण्याची गरज नाही पडत, डायरेक्ट ते त्याच्यामधून घेतात. तर त्याच्यामध्ये येईल टॅपवॉर्म अँड राऊंड वॉर्म. इथे तुम्हाला दिसतंय हा जो चपटा जो वॉर्मचा प्रकार आहे तो म्हणजे टॅपवॉर्म मधून येतो आणि हा राऊंड वॉर्म मध्ये येतो. हे दोघी जे आहे ते इंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन मध्ये येत असतात. तर हे आपलं न्यूट्रिशनचा भाग झाला. मग आजचा जो हा आपला पूर्ण लेसन इथे संपला. मग आजचं होमवर्क आपल्याला काय तर ते पहा. एक्सप्लेन द व्हेरियस स्टेप ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. जो तुम्हाला सगळ्यात एक्सरसाइज मधला सगळ्यात वरचा प्रश्न आहे त्या सगळ्यात वरच्या प्रश्नामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला
प्राणी दिलेले आहे आणि त्यांच्या न्यूट्रिशनच्या स्टेप्स काय काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्या म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरा, नेम सम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इन which all the life process take place within their unicellular body. हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि तिसऱ्यामध्ये क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाइप्स, टायगर, क्रो, वल्चर, बॅक्टेरिया, डिअर, हे जे सगळे दिलेले आहे, काऊ वगैरे, हे जे सगळे दिलेले आहे याचं क्लासिफिकेशन हा तुमच्या पुस्तकातला पहिला प्रश्न आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. म्हणजे आपण जे 2 प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये 3 प्रश्न दिले होते आणि 2 प्रश्न राहिलेले होते, तर ते 2 प्रश्न इथे तुम्हाला दिलेले आहेत ते सोडवायचे. आणि जो तुमच्या एक्सरसाइज मधला पहिला प्रश्न आहे तो इथे क्लासिफाईंगचा, तर तो तुम्हाला इथे सोडवायचा आहे. हे सगळं अभ्यास तुम्ही आपल्या वहीमध्ये करायचं आहे. धन्यवाद.